छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याबद्दल जनतेची माफी मागितली आहे। या प्रकरणात जे दोषी असतील त्यांची चौकशी केली जाईल। दोषींना सोडले जाणार नाही। कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले जाईल। या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मी वचन देतो की राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत। या प्रकरणी राज्यातील 13 कोटी जनतेची मी माफी मागतो, अशी भावना त्यांनी बुधवारी व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला। त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील। आता पेपरला बातम्या येत आहेत की ह्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते कुणी केलं, काय केलं, त्याचा सगळा तपास लागला पाहिजे। त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय,